तर आपला ऑर्गनायझर रेडी आहे. हे बघा किती छान सुंदर आपलं ऑर्गनायझर रेडी झालेलं आहे. 3 पॉकेटचं छान स्पेस आहे मध्ये. हे बघा खूप छान स्पेस आहे तिन्ही पॉकेटला आणि एकदम सुंदर असं हे डिझाईनचं दिसत आहे. त्याला आपण छान पायपिंग लावलेली आहे खालून दुसऱ्या कलरची. नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बरेच बॅग्स, पर्स किंवा डिझायनर पर्स, पाऊच वगैरे, कॉईन पाऊच सगळ्यांचे व्हिडिओ बघितले असतील. नसतील तर लवकर बघा. तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण तुम्हाला माझ्या चॅनलवरती काहीतरी नवनवीन क्रिएटिव्ह गोष्टी बघायला मिळणार आहे. तर मी एक व्हाईट कलरची ट्रॅव्हल बॅग स्टिच केलेली, तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही बघू शकता. बिग साईजची आपण ट्रॅव्हल बॅग स्टिच केलेली होती. तर त्या बॅगेमधून आपला हा कापड उरलेला होता. तर या कापडापासून आपण बनवणार आहोत एक छानसं ऑर्गनायझर. कसं बनवायचं चला बघूया. हे बघा, मी कपडा कट करण्यासाठी तो बॅगेचा उरलेला पीस घेतलाय. 22 इंच उंची, 22 इंच उंची मोजल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि त्याची रुंदी ठेवायची आपल्याला 8 इंच. 8 इंच रुंदीचा आपल्याला एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. 22 इंच उंची आणि 8 इंच रुंदी असा आपल्याला एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे आणि पट्टीने आपल्याला रेषा मारायच्या आहे, जेणेकरून आपलं कापड सरळ रेषेत कट होईल. त्याच्यानंतर आपण ते कट करून घेणार आहोत. व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं ऑर्गनायझर सुद्धा व्यवस्थित छान आकारात दिसेल आणि फिनिशिंग पण चांगली येईल. तर व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कट केल्यानंतर त्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर फोल्ड बाजू आपल्या साईडला ठेवायची आणि खालच्या साईडने आपल्याला तिरकस कट करून घ्यायचं आहे. तिरकस कट केल्यानंतर बघून घ्यायचं की किती तिरकस कट झालेला आहे. जर तुम्हाला जास्त तिरकस आकारात हवा असेल तर तुम्ही जास्त तिरकस कट करू शकता. मला जास्त हवा होता म्हणून मी जास्त करते, तुमच्यावर आहे की कशी डिझाईन हवी. तर हे बघा, मी व्यवस्थित तिरकस कट केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला बॉक्स रेडी करायचे आहेत. तर आपल्याला रुंदी जी आहे तर सेम ठेवायची, जी आपल्या कापडाची रुंदी आहे 8 इंच, तीच रुंदी घ्यायची आपल्याला. 8 इंच रुंदी आणि हे बघा 8 इंच रुंदीला आपण मार्क केलाय. त्याच्यानंतर 7 इंच उंची घ्यायची आपल्याला आणि बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे, आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर याच साईजचे आपल्याला 2 बॉक्स रेडी करायचे आहेत. तर एकावर एक मी कपडा ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याच मापाचा मी करत आहे. हे बघा, बरोबर इक्वल लावून घेतलेला आहे मी. आता मी त्याच मापाचे 2 पीस कट करून घेत आहे. तर एकावर एक ठेवण्याचा उद्देश हाच की 2 पीस आपले एकाच वेळेस कट होतील आणि आपला वेळ सुद्धा वाचेल. तर अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. कट करून घेतल्यानंतर आपण बघून घ्यायचं आपला कपडा तिरकस कट झालेला आहे का सरळ आहे. त्याच्यानंतर जो तिरकस कट झालेला असेल थोडाफार, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आधी मधून कट करून घ्यायचा आहे, 2 भाग करून त्याला व्यवस्थित इक्वल करून घ्यायचं आहे. हे बघा, इक्वल पार्ट झाल्यानंतर आपण बघा त्याच्यावरती लावून बघणार आहोत. अशा प्रकारे आपले हे बॉक्स रेडी होणार आहेत. हे बघा किती सुंदर दिसतंय आपलं ऑर्गनायझर शिवण्या. हे बघा, आपण ऑर्गनायझर तयार करण्यासाठी मेन फॅब्रिक, खाली पोतडी आणि त्याच्या खाली अस्तर घेतलेला आहे. हे बघा, अस्तर कट करून घेतलेला आहे आपण. खाली अस्तर ठेवायचं, त्याच्यावरती पोतडी ठेवायची आणि त्याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे सेट करून चारी बाजूने आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. बाजूने आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. हे बघा, मी चारी बाजूने शिलाई लावून घेतलेली आहे व्यवस्थित. आता हे जे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करून घेते. हे बघा, आपला पार्ट एक रेडी आहे. आता आपल्याला याच्यावरती हे जे सेट करायचे आहेत खण, याला आपण आधी पायपिंग लावून घेणार आहोत. हे तिन्ही बॉक्सला वरून आपण पायपिंग लावणार आहोत. तर हे बघा, मी अशा पट्ट्या कट केलेल्या आहेत. तर याची मी त्याच साईजची पट्टी कट करेन आणि पायपिंग लावून घेते. पायपिंग आपल्याला खालच्या बाजूने पट्टी ठेवायची आहे आणि नंतर वरती फोल्ड करायची आहे. वरतून आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. तिन्ही बॉक्सला आपण सेम अशीच पायपिंग लावून घेणार आहोत.
आता आपण हे बॉक्स तोडून घेणार आहोत. आधी आपण हे बघा, हा असा खालचा जो सगळ्यात खालचा बॉक्स आहे त्याला खालून शिलाई मारून घेणार आहोत. मग कसे जॉईन करायचे तुम्हाला सांगते. आधी आपल्याला इथून खालून शिलाई लावून द्यायची. साईडला शिलाई लावायची. साईडला शिलाई लावताना आपल्याला आता बघा इथून 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. बॉक्स पासून खाली 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. हे बघा इथे. आणि इथे आपल्याला हा दुसरा जो बॉक्स आहे तो ठेवायचा आहे. हे बघा इथे असा. आणि त्याच्यावर हा बॉक्स ठेवायचा आहे आणि इथून शिलाई आपली कंटिन्यू करायची आहे. व्यवस्थित सेट करायचे ते बॉक्स. इथून परत आपल्याला आता 1.5 इंचावरती मार्क करायचं. इथे आपल्याला हा बॉक्स सेट करायचा. जिथे मार्क केलेलं आहे आपण त्या रेषेवर बरोबर आपला बॉक्स ठेवायचा. त्याच्यानंतर त्यावर पण आपल्याला आता शिलाई लावून द्यायची. ते बॉक्सची शिलाई लावून घ्यायची. आता आपल्याला हे बॉक्स पूर्ण स्टिच करायचे. इथून आधी आपण हा फर्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. इथून आपल्याला स्टिच करायचं आहे. त्याच्यानंतर साईडला पण शिलाई लावून घ्यायची. आपला एक पॉकेट रेडी झालेला आहे. तर आपल्याला दुसऱ्या पॉकेटवर स्टिच करायचं आहे. सेम ते तसंच आपल्याला इथून कट करून सेम तसंच आपल्याला इथून स्टिच करून घ्यायचं आहे. इथून खालून स्टिच केल्यानंतर हा बॉक्स याच्यावरती ठेवायचा आहे. बॉक्स याच्यावरती ठेवायचा आहे आणि साईडने स्टिच करून घ्यायचा आहे. बघा इथून आपली शिलाई कंटिन्यू करायची या बॉक्सपासून. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम छान असे बॉक्स आपले रेडी झालेले आहेत. आता आपल्याला साईडने वरतून आणि इथून सुद्धा खालून पायपिंग करून घ्यायचे. त्यासाठी मी तुम्हाला दाखवलेले हे बघा, मी असे पायपिंगचे पट्ट्या कट करून घेतलेले आहे. आता मी याला पायपिंग करून घेते. खालची साईड घ्यायची. त्याच्यानंतर ही पायपिंगची जी पट्टी आहे ती अशी फोल्ड करायची आहे आणि फोल्ड करून इथे जॉईन करून घ्यायची. हे बघा ही पट्टी मी जॉईन केलेली आहे. आता याला आपण समोरून आहे ना पलटी करू. हे बघा या साईडने आपली पायपिंग लावून घेतलेली मी. तशीच मी आता चारी बाजूने पायपिंग लावून घेते. हे बघा मी पायपिंग करून घेतलेली आहे चारी बाजूने. वरून आणि खालून दुसऱ्या कापडाने पायपिंग केलेली आणि साईडला आणि बॉक्सला एका कापडाने पायपिंग केली. आणि नंतर मी हे छोटूसं असं हँडल रेडी केलेलं आहे. ते हँडल आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून आपल्याला इथे खालच्या बाजूने इथे बघा असं जॉईन करून घ्यायचं आहे.
लॉकची डबल टेबलची शिलाई द्यायची त्याला, म्हणजे कितीही जड वस्तू आपण बॉक्समध्ये ठेवली आपल्या ऑर्गनायझरमध्ये तरी ती हे हँडल जे आहे ते आपलं तुटणार नाही. थोडं जाड होतं तिथे, त्याच्यामुळे शिलाई यायला अवघड जातं, पण माझ्या पुढे ओढून घ्यायचं, शिलाई व्यवस्थित येते. हे धागे दोऱ्याचे कट करून घ्यायचे म्हणजे फिनिशिंग छान येते. तर हे बघा, हे मी हँडल रेडी करून घेतलेलं आहे त्याला, तर तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर आपलं ऑर्गनायझर रेडी आहे. हे बघा किती छान सुंदर आपलं ऑर्गनायझर रेडी झालेलं आहे. 3 पॉकेटचं छान स्पेस आहे मध्ये. हे बघा खूप छान स्पेस आहे तिन्ही पॉकेटला, आणि एकदम सुंदर असं हे डिझाईनचं दिसत आहे. त्याला आपण छान पायपिंग लावलेली आहे, खालून दुसऱ्या कलरची, वरतून दुसऱ्या कलरची, साईडने वेगळ्या कलरची. खूप सुंदर हे ऑर्गनायझर दिसतंय. तर तुम्हाला आवडलं असेल तर अशाच नवनवीन क्रिएटिव्ह गोष्टी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा, आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि खूप प्रोत्साहन मिळतं एक नवनवीन गोष्टी बनवण्यासाठी. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असं ऑर्गनायझर तुम्ही सुद्धा घरी बनवून बघा. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कोणीही ते स्टिच करू शकतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. आणि हो, जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्याने कमेंटमध्ये जय श्रीराम लिहून जायचंच. जय श्रीराम.